दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। त्या सर्वसाधारण सभेतील मीटिंगचा अजेंडा मिळाल्यानंतर त्यातील आम्ही 75 विषय असे होते की जे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य होते, अशा 75 विषयांना आम्ही तिथं समर्थन देऊन ते बहुमताने मंजूर केलेले होते। आणि उर्वरित 174-75 जे विषय असतील ते विषय गावाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हते, अर्थसंकल्पीय तरतूद नव्हती किंवा आजच रोजी त्याच्यावर विनाकारणचा खर्च होत होता। अशा परिस्थितीमध्ये आणि कुठल्या एका वार्डातले तर 42 विषय होते। अशा प्रकारच्या सभांना आमचा विरोध राहील, म्हणून आम्ही जे 74 विषय मंजूर केल्यानंतर आम्ही उर्वरित विषयांच्या संदर्भामध्ये कलम 308 नुसार महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही दाद मागितली। कारण आम्ही लेखी विरोध केला, त्यानंतर सभागृहात मतदान केलं, यानंतरही नगराध्यक्षांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्यांनी आमचे सर्व आक्षेप फेटाळून मी हे विषय सर्व मंजूर करते असे सर्व पत्रकारांबंधूंच्या समोर घोषणा केली होती। मुळात त्यांना अशा प्रकारे आमचा आक्षेप म्हणजे धुडकावून अशा प्रकारे विषय मंजूर करता येत नाही। त्यांना कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी अगोदर कायद्याचं ज्ञान घ्यावं। नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात उंचावून मतदान करण्याची जर कोणी मागणी केली तर निश्चितपणे ती मागणी पूर्ण करावी लागते। हा कायदा आहे। सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे, बहुमताचा त्यांनी आदर केला पाहिजे। परंतु असं न करता केवळ त्या नगराध्यक्षाने सर्व अधिकार केवळ त्यांनाच आहे अशा भावनेतनं ते त्या नगरपालिकेमध्ये वावरत असतात। त्यामुळे ही त्या एक प्रकारे मी म्हणणारा चपराक आहे। त्यांच्या जे नेते स्वतःला म्हणतात की एवढे वर्ष झाले मी या नगरपालिका राजकारणात आहे, त्यांनासुद्धा या नगरपालिकेच्या कायद्याबाबत माहिती नसावी यापेक्षा मोठं आश्चर्य नाही। येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा आम्ही गावाच्या दृष्टिकोनात जे योग्य विषय असतील ते विषयांना आम्ही समर्थन देऊ, बाकी विषयांना आम्ही अशाच प्रकारे विरोध करणार आहोत। कारण सत्ताधाऱ्यांना आम्ही त्यांची मनमानी करू देणार नाही। आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, म्हणून महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांनी कायद्याच्या सचोटीवर आणि कसोटीवर हा आम्हाला निर्णय दिलेला आहे। आणि त्यामध्ये आज रोजी 175 विषय नगरपालिकेचे तहकूब करण्यात आलेले आहे। सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आम्ही जे 76 विषय 74-75 विषय मंजूर केलेले होते त्यातील किमान 26 विषय असे जे माननीय नगराध्यक्षा यांनी तहकूब केले। मुळात एखाद्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय मंजूर झाल्यानंतर तो तहकूब करणं किंवा रद्द करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांना नसतो, मात्र त्यांनी तिथंसुद्धा त्यांची मनमानी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रोसिडिंगमध्ये तसे त्यांनी स्वतःच्या अक्षरानं लिहून तर सही केलेली आहे। आजवरच्या माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाच्या इतिहासात मी कधीही बघितलेलं नाही की नगरपालिकेच्या प्रोसिडिंग बुकवर एखाद्या नगराध्यक्षांनी अशा प्रकारे शेरा मारून नामंजूर केलेलं आहे किंवा मंजूर केलेलं आहे। परंतु यांना कुठल्याही नगरपालिकेच्या कामकाजाचं ज्ञान नसल्यामुळे त्या अज्ञानापोटी त्यांनी असं काम केलेलं आहे। त्यातल्या त्यात कळसमतलं म्हणजे भुसावळ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी रेल्वेकडे जागा मागणीबाबत ठराव होता, तो ठरावसुद्धा नगराध्यक्षांनी तहकूब केलेला आहे। बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जर जागा मागणी नगरपालिका करत असेल, सर्व सभासदांची ती इच्छा असेल तर हा विषय तहकूब करण्याच्या पाठीमागचं कारण सत्ताधाऱ्यांनी द्यावं। बाबासाहेबांबद्दल यांचे एवढे संकुचित विचार निश्चितच निषेधार्थ आहे। असे अनेक विषय होते की जे मोघम स्वरूपाचे होते, त्या मोघम स्वरूपाच्या विषयांनासुद्धा आम्ही लेखी विरोध केलेला होता। आम्ही डिस्पॅचमध्ये सुद्धा दिलेलं होतं, त्याबाबतच्या व्हिडिओसुद्धा काढण्यात आलेल्या होत्या। नगरपालिका सभागृहामध्ये पत्रकारांनासुद्धा मज्जाव का करण्यात येतो ते हेच की त्यांनी हे सर्व प्रकार त्यांचे जे प्रकार ते उघडकीस येऊ नये आणि तुमच्या लक्षात येऊ नये, तुमच्या निदर्शनात येऊ नये यासाठीचा हा प्रयत्न आहे। परंतु किती त्यांनी प्रयत्न केला तरी त्यांचे असे कामं आम्ही नगरपालिकेमध्ये बेकायदेशीर कामे आम्ही होऊ देणार नाही। गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनात जे विषय असतील त्यांना निश्चितच आमचं समर्थन असेल। आमची ती इच्छा होती की नगराध्यक्षांनी निवडून आल्यानंतर या शहरामध्ये सर्वांची चांगले मत बनवून आणि सर्वांनी एकत्रितपणे येऊन या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे होता। परंतु तसं न करता पहिल्या दिवसापासून त्यांनी केवळ राजकीय व्ह्यू ठेवून आणि राजकीय आकस ठेवून या शहरामध्ये ते राजकारण करत आहे। त्याचं पहिलंच उदाहरण त्यांनी जसे निवडून आल्यानंतर नगराध्यक्षपदाचा त्यांनी चार्ज घेतला तर त्यांनी संतोषी माता मंदिराजवळ जी पाण्याची टाकी सुरू होती
किंवा 3 महिन्यापासून ती काम सुरू होतं. ते काम त्यांनी अचानकपणे बंद पाडलेलं आहे आणि अद्यापपर्यंत तरी ते काम सुरू झालेलं नाही आहे. या शहरामध्ये पाण्याचा एवढा कळीचा मुद्दा असताना, पाण्याची एवढी चणचण भासत असताना, अमृत योजना पूर्ण होणे गरजेचे असताना नगराध्यक्षांनी ते काम बंद पाडलेलं आहे. आणि आता किमान त्या गोष्टीला 2, 2.5, 3 महिने होऊन गेले, परंतु अद्यापही त्याच्यावर कुठला निर्णय होऊन त्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू केलेलं नाही आहे. हा भुसावळकर जनतेचा अंत पाहण्याची ही त्यांना सवय झालेली आहे आणि भुसावळकर त्यांना या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत माफ करणार नाही. मी तर म्हणेल की नगराध्यक्षांनी आजही वेळ गेलेली नाही आहे. जर त्यांना खरंच या शहराचा विकास करायचा असेल तर त्यांनी अशी कुठले विषय तहकूब करू नये किंवा सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या महायुतीचं बहुमत आहे, तर या सगळ्या नगरसेवकांना त्यांनी विश्वासात घेऊन या शहराच्या दृष्टिकोनातून काय काय योग्य विषय आहे त्याची सगळी साधक बाधक चर्चा करून आणि सन्मानजनक तोडगा काढावा, जेणेकरून या संपूर्ण शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये काम झालं पाहिजे. कुणा एका विशिष्ट प्रभागामध्ये 42 विषय असतील आणि कोणाच्या प्रभागामध्ये एकही विषय नसतील, अशी विषमता निश्चितच नगरपालिकेच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. आणि कामकाज जर या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही चांगले पावलं उचलले जात असतील तर निश्चितच आम्ही त्या बाबतीत मागे हटणार नाही, आम्ही पुढे येऊ.